राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची उद्या पुण्यामध्ये बैठक। सर्व नवे खासदार घेणार शरद पवारांची भेट। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। काँग्रेसची सत्ता आली, आता त्रास सहन करण्याची वेळ नाही, त्रास देण्याची वेळ। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा। दिंडीला पैसे देण्याऐवजी सेवा सुविधा द्याव्यात। विश्व वारकरी सेनेच्या गणेश थेटे यांची मागणी। महाराष्ट्रातील 5 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष आसिफ खान यांची माहिती। महाराष्ट्रातून 19,000 यात्रेकरू हजला गेले असून बहुतांश यात्रेकरू सुखरूप असल्याचीही माहिती। कोल्हापूरमधील तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद। पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर काल गॅस टँकर उलटला, त्यामुळे दाभोळे मार्गे वाहतूक वळवली। टँकरमधील गॅस शिफ्टिंग करण्याचं काम सुरू। कोल्हापूरला जाणारी वाहतूक ठप्प। रायगडमध्ये सकाळपासून पाऊस सुरूच। महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस। श्रीवर्धन तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस, शेतामध्ये पाणीच पाणी। सिंधुदुर्गात मुसळधार। सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी परिसरात पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। नांदेडमध्ये आयटीआयच्या परीक्षेत गोंधळ। विद्यार्थ्यांनी 3 तास परीक्षा दिल्यानंतर पुन्हा दिली नवी प्रश्नपत्रिका। चुकीचा पेपर दिल्यानं परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ। उल्हासनगरमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यात अडकली अग्निशमन दलाची गाडी। संभाजी चौक परिसरातली घटना। वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडीला उलटण्यापासून वाचवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।